31 जानेवारी धर्मनाथ बीज उत्सव का साजरा करावा? प्रत्येक उत्सवात तिथीला त्या त्या देवतेचे तत्व हे हजारो पटीत कार्यान्वित असते. जसे एकादशीला विष्णू तत्व, शिवरात्रीला शिवतत्व, चतुर्थीला गणेश तत्व, नवरात्रीत देवी तत्व, त्याप्रमाणे बीजेला नवनाथ तत्व कार्यान्वित असते. म्हणून धर्मनाथ बीज 31 जानेवारीला नाथांची सेवा करावी. शक्य झाल्यास 900 श्लोकांपैकी नवनाथ या ग्रंथांचे पारायण नवनाथ मंदिरात, सेवा केंद्रात, घरी शक्य असेल त्या ठिकाणी पारायण करून सेवा रुजू करावी. माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली. तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिनी दान धर्म पुण्यकर्म करेल त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील. त्याचे घरी सुख शांती धन संपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील. हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्साहाने ओळखला जातो. या दिवशी नाथांचे मंदिर, सेवा केंद्रात अथवा घरी श्री नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे. हार पुष्प अर्पण करावे. धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34वा अध्याय पठन करावा अथवा 900 श्लोकी नवनाथ ग्रंथ पठन करावा. त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, मलिदा, वडे इत्यादी नैवेद्यही अर्पण करू शकता. या धर्मनाथ बीजेच्या दिवशी ज्या ठिकाणी मंदिर असतील तिथे भव्य यात्रा भरतात. बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात येतात. वर्षभराने येणारी यात्रा म्हणजे गावातील लोकांसाठी उत्सव असतो. गावकरी, भाविक भक्त, यात्रा शौकीन आनंदाने आणि उत्साहाने या यात्रेमध्ये सहभागी होतात.